सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील जंगलाला वणवा लावून मोठं नुकसान करणाऱ्या चौघांवर वन विभागानं कठोर कारवाई केली आहे। आंबा वन परिक्षेत्रातील निवळे गावठाणे परिसरात 5 मे रोजी लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीवांचं नुकसान झालं आहे। घटनेनंतर वन विभागानं तपास सुरू केला असता जळीत क्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी बसवण्यात आलेला ट्रॅप कॅमेरा चोरीला गेल्याचं उघड झालं। मात्र जवळील दुसऱ्या कॅमेऱ्यात 4 संशयितांचे फोटो कैद झाल्यानं तपासाला निर्णायक दिशा मिळाली। गोपनीय माहितीच्या आधारे कोकरूड इस्लामपूर मार्गावरील बिऊर फाटा येथे सापळा रचून मुख्य संशयित बापू बाजू चौगले याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत बाबूराव धोंडीबाई येडगे, भागोजी बाबूराव कोळेकर आणि नामदेव लहू येडगे यांची नावे समोर आली। सर्व आरोपी कोतोली धनगरवाडा तालुका शाहूवाडी येथील रहिवासी आहेत। क्षेत्र संचालक तुषार चव्हाण आणि उपसंचालक स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली। वन विभागानं स्पष्ट इशारा देत म्हटलं आहे की सह्याद्रीचा वणवा केवळ जंगलच जाळत नाही तर संपूर्ण परिसंस्था उद्ध्वस्त करतो। अशा कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे जंगल परिसरातील अवैध कृत्य करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। शाहूवाडीहून नथुराम डवरी।